अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। सर्वांच्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना। आणि मी आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। कालपासून अमावस्या सुरू झालेली आहे, त्यासाठी मी तुम्हाला काही 2-3 उपाय सांगणार आहे जे तुम्हाला दरवाजा बाहेर लटकवायचे आहेत। तर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला हे सगळे उपाय जे काही मी आज सांगणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी अवश्य करा। तर आज काय ठीक आहे, अमावस्याच्या दिवशी काही जण कसे आजारी पडतात किंवा अमावस्या पौर्णिमेला तर त्यांना कसं त्रास व्हायला चालू होतं किंवा काही त्यांना बाधा होते, तर त्या दिवशी त्यांनी आपले मन शांत ठेवावे आणि आपल्या महाराजांची किंवा जे काही तुमचे जे देव असतील की ज्यांना तुम्ही मानत असाल खूप, त्यांचे तुम्ही नामस्मरण करा। म्हणजेच तुमचं मन आपल्या महाराजांमध्ये किंवा आपल्या स्वामींमध्ये गुंतवा आणि आपल्या देवाची साधना करा। आणि आजच्या दिवशी घर क्लिनिंग करताना आज अमावस्याच्या दिवशी तुम्ही 2 वेळा घर पुसलं पाहिजे। 2 वेळा जर पुसलं तर खूपच चांगलं। आणि जे काही तुम्ही फरशी पुसणार आहात त्या पाण्यात तुम्ही हळदी, गोमूत्र, मीठ आणि लिंबू हे 4 वस्तू त्या पाण्यामध्ये घाला आणि ते पाणी मिसळून तुम्ही त्या पाण्याने पूर्ण घर पुसून घ्या। त्याच्याने कसे पॉझिटिव्हिटी क्रिएट होईल, घरात नकारात्मकता अजिबात येणार नाही। दुसरा म्हणजे अमावस्या पौर्णिमेला आणि दर शनिवारी तुम्ही कापूर होम करत जावा घरी। तर 1 नारळ घ्यायचं आणि 7 कापूर घ्यायचं। एका नारळवर 1-1 कापूर ठेवून तो दीप प्रज्वलित करायचा आणि आपलं बाथरूम आणि टॉयलेट सोडून पूर्ण घरामध्ये ते दीप असं आपण नैवेद्य दाखवतो ना तसं आपण पूर्ण त्याचं धूर करायचं आपल्या घरात। म्हणजेच तो नारळ आणि तो जो कापूर तुम्ही दीप प्रज्वलित केलेला असतो तो घरभर तुम्ही फिरवायचा। आणि ते सगळं झाल्यानंतर जर तुमचं जे नारळ असेल ते जर तडकलं असेल तर ते तुम्ही बाहेर फेकून देऊ शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात त्याला सोडू शकता। अगर ते नारळ चांगलं असेल तर तुम्ही देवघर सोडून बाकी कुठेही ते नारळ तुम्ही ठेवू शकता। देवघरात का नको, म्हणजे त्याच्यात काही निगेटिव्हिटी असते म्हणून ठेवायचं नाही असं नाहीये, पण ते आपण घरात सगळीकडे उतरवलेलं असतं आणि ते कसं म्हणजे घरात पूर्ण धूर बनवलेला असतो आपण त्याचा, मग ते आपण देवघरासमोर ठेवू नयेत। देवघर सोडून तुम्ही बाकी कुठेही त्याला ठेवू शकता आणि तो परत तुम्ही पुढच्या अमावस्याला त्याचा तुम्ही वापर करू शकता। त्या दिवशी आता तसंच तुम्ही कायम 2-3 महिने त्याचा वापर करू शकता, जो पण कधी कधी अमावस्या पौर्णिमा येईल तेव्हा। आणि जर तो परत तडा गेला की तुम्ही परत तो टाकून देऊ शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये त्याला सोडू शकता। आज अमावस्याच्या दिवशी जी आपली घरातली पायपुसणी असते त्याला तुम्ही स्वच्छ धुवा। स्वच्छ धुवून आणि आपल्या दरवाजा बाहेरचं सगळं झाडून पुसून सगळं स्वच्छ ठेवा दरवाजा आपल्या संध्याकाळच्या वेळेला, कारण तो लक्ष्मी येण्याची वेळ असते संध्याकाळची वेळ, ही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। तर त्या पायपुसणीखाली तुम्हाला तुरटी तुम्ही मिक्सरला घालून बारीक देखील करू शकता। तुरटी आणि मीठ हे दोन्ही एका कापडामध्ये त्याला बांधा आणि आपल्या पायपुसणीच्या खाली तुम्ही ठेवू शकता। आपल्या पायपुसणीच्या खाली त्याला ठेवा। आता जी कोणती व्यक्ती बाहेर नेल किंवा त्याच्या पायपुसणीवरती पाय पडल्यावर तो आत घरात येईल, जरी त्याच्या मनात जर कोणते वाईट विचार असतील किंवा त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी जरी असली तरी पण तो जेव्हा आपल्या घरात एंट्री मारेल तेव्हा आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जेमुळे तो जरी निगेटिव्ह विचार करत असेल तरी पण सकारात्मक मध्ये त्यांचा ट्रान्सफॉर्म होईल त्याच्यामध्ये। म्हणजेच त्यांचं काय होईल, जे काही निगेटिव्हिटी बाहेरून आत येईल ती आपल्या घरात एंट्री करू शकणार नाही। अमावस्या दिवशी आपण कोहळा बांधतो। कोहळ्याला डायरेक्ट आपण जाऊन बांधायचं नाही, कधी पण तो कोहळा देवघरासमोर ठेवून त्याची पूजा करावी, त्याला स्वच्छ धुवा अगोदर आणि त्याची पूजा करा। एक तर त्याच्यावरती काजळ लावा किंवा कुंकू लावा। कुंकूनी काय त्रिशूल, स्वस्तिक, ओम हे तिन्ही तुम्ही एक म्हणजे एका साईडला त्रिशूल, एका साईडला ओम आणि एका साईडला स्वस्तिक, ते तिन्ही तुम्ही काढा आणि ते आपल्या शिंकाळ्यामध्ये ते ठेवा। शिंकाळ्यात किंवा तुम्ही दोरीमध्ये बांधत असेल तर ते
आणि ते पूर्ण घेऊन घरातल्या आतल्या दिशेला उजव्या बाजूला वर बांधायचं आहे. अजून एक उपाय आहे शेवटचा. तर एक काळं कापड घ्या तुम्ही, ते कॉटनचं असलं पाहिजे, बाकी कोणतं कापड नाही चालणार. कॉटनचं कापड घ्या. 50 ग्रॅम तुरटी, अखंड तुरटी जी असते 50 ग्रॅमची ती घ्यायची आणि कापडामध्ये बांधायची. ती काय करायची, दरवाजाच्या बाहेर वरच्या उजव्या साईडला, दरवाजाच्या बाहेर तुम्ही जेव्हा जाता त्याच्या उजव्या साईडला तुम्ही तो तुरटी बांधून ठेवा. कारण तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा ओढून घ्यायची क्षमता ही खूप असते. आता बाहेरून जरी कोणता विचार करत येत असेल, निगेटिव्ह विचार करत असेल किंवा काही वाईट तुमच्याबद्दल जर विचार करत असेल तर त्यांची निगेटिव्हिटी आपल्या घराला बाधणार नाही. ती निगेटिव्हिटी दरवाजाच्या बाहेरच निघून जाईल, ती आपल्या घरात येऊ शकत नाही. कारण तुरटीमध्ये तेवढी शक्ती असते की जी निगेटिव्हिटी पूर्णपणे ती ओढून घेते. त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर एक 50 ग्रॅमचा तुरटी घ्यायचा, काळ्या कापडामध्ये बांधायचा आणि दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला ते बांधून टाकायचं. दुसरं म्हणजे एक नारळ घ्या, घराबाहेर जायचं, घराबाहेर जाऊन उभा राहायचं, म्हणजेच घराबाहेर जाऊन आपल्या घराकडे असं उभा राहायचं आणि 7 वेळा त्याला ओवाळायचं. 7 वेळा ओवाळल्यानंतर नारळ 7 वेळा आपल्या घरावरून ओवाळा आणि त्याला फोडा. आणि फोडल्यानंतर हा नारळ चुकूनही कोणी खायचं नाही. हा नारळ तुम्ही एकतर दोन्ही दिशेला टाकून द्या किंवा तो डायरेक्ट तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून द्या. आज मी जे काही तुम्हाला उपाय सांगितले आहेत हे सगळे उपाय तुम्ही आवर्जून करा. हे सगळे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये खूप शांतता निर्माण होईल, खूप पॉझिटिव्हिटीज म्हणजे सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये वास करेल आणि लक्ष्मी माता देखील प्रसन्न होईल. लक्ष्मी मातेचा, आपल्या स्वामींचा, आपले तुम्ही जे काही गुरु मानता, जे काही तुमचे देव आहेत ज्यांना तुम्ही मानता त्यांची तुम्ही नामस्मरण करा आणि त्याच्यामुळे काय होईल हे सगळे देखील तुम्ही उपाय करून बघा. हे खूप छोटे छोटे उपाय आहेत, तुम्ही सगळे पण ह्याला सगळे तुम्ही करू शकता. आजच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये काही जणांना जमत नाही, तर तुम्ही रात्री आजच्या दिवशी तुम्ही कितीही रात्र उदे 12च्या आतमध्ये तुम्ही करू शकता. 12 म्हटलं तरी खूप लेट होईल, तेवढं काही चांगलं नाही वाटणार. ॲटलिस्ट तुम्ही 9, 9:30, 10 या दरम्यान देखील तुम्ही करू शकता. पण हे उपाय तुम्ही सगळे करा आणि थोड्या दिवसातच तुमच्या घरामध्ये जे काही बदल होईल हे तुम्हालाही समजून येतील. खूप शांत वातावरण निर्माण होईल घरात, खूप चांगलं वाटेल आणि निगेटिव्हिटी घरात किरकिरी होणार नाही. निगेटिव्हिटी अजिबात घरात येऊ शकणार नाही. कोणतीही बाधा असो, आजारपण असो, सगळे ह्याच्याने दूर होऊन जाते. आणि हीच माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी ही जी काही मी उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटलं, तुमच्या घरात काय बदल झालेत. चला तर आजचा व्हिडिओ मी स्वामींच्या चरणी रुजू करते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत.